लाडक्या बहिणींनो, सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे. 18वा हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटपाबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारचा एक मोठा निर्णय झालेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आतापर्यंत हप्ता जमा झालाय का? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण की हा तिसरा दिवस आहे. वाटपाचा हा तिसरा दिवस आहे. आणि बघा 3 दिवसामध्ये जर तुम्हाला पैसे जर आले नसतील, तर तुम्हाला आता पैसे येणार नाहीयेत. कारण की सरकारचा एक मोठा निर्णय झालाय. निर्णय तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे. सगळ्या गोष्टी एकदम व्हिडिओमध्ये असणार आहेत. कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता भेटलाय, कोणत्या लाडक्या बहिणीला हप्ता भेटला नाही, आणि जर तुम्हाला हप्ता भेटला नसेल तर नेमकं काय करायचंय, काय कारण आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. तर लाडक्या बहिणींनो, वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, या 3 दिवसामध्ये तुम्हाला हप्ता जमा झाला आहे का? म्हणजेच कोणता डिसेंबर महिन्याचा हप्ता 18वा हप्ता तुम्हाला जमा झालाय का? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. कारण की 18वा हप्ता जर तुम्हाला आला नसेल, तुमची जर ई-केवायसी या ठिकाणी कंप्लीट नसेल, तर लवकरात लवकर या गोष्टी तुम्हाला कंप्लीट करावे लागतील, म्हणजे तुम्हाला पुढचे हप्ते भेटतील. चला तर वेळ न व्हिडिओला सुरुवात करूया. पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय, आणि तुम्हाला 18वा हप्ता भेटलाय का? कारण की सरकारचा मोठा निर्णय झालाय. आता बघा, वाटपाचा आज तिसरा दिवस होता. बघा, लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, 13 तारखेला संक्रांतीच्या आदल्या दिवशी वाटपाला सुरुवात झाली आहे. बऱ्याच लाडक्या ताईंना त्या दिवशी हप्ता आला, जमा झालाय, आणि बऱ्याच लाडक्या ताई अजून पण हप्त्याला बाकी आहेत. काल या ठिकाणी हप्ता वाटप या ठिकाणी खूप तुरळकपणे झालं असेल, किंवा आज पण या ठिकाणी खूप तुरळकपणे, आपण नाहीत म्हणलं तरी चालतंय, अशा स्वरूपाचं वाटप होत आहे. कारण की लाडक्या ताईंनो, आता बघा, जवळजवळ ई-केवायसी मुळे बऱ्याच लाडक्या ताई या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या योजनेपासून लांब गेलेल्या आहेत, त्यांना हप्ता भेटले नाहीये. तर नेमकं काय कारण असणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे लाडक्या ताईंनो. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण की बऱ्याच लाडक्या ताईंचे मेसेज यायलेत, सर आम्हाला 17वा हप्ता भेटला नाही, सर आम्हाला 18वा हप्ता भेटला नाही, आम्ही नेमकं काय करायचंय, सरकार आम्हाला या ठिकाणी नेमकं काय करायचंय. तर लाडक्या ताईंनो, सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. कोणाचा हप्ता थांबला, कोणाला हप्ता भेटणार आहे, सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. तर आणि त्याचबरोबर 19वा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे याच्याबद्दल पण बातमी समोर आलेली आहे. सर्वात अगोदर, सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ती मी माहिती देणार, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे. चला, सगळ्यात अगोदर तुम्हाला मी दाखवलेलं लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हप्ता ज्या लाडक्या बहिणींना भेटला नाहीये त्यांनी लवकरात लवकर हे स्टेटस बघायचं आहे. लाडक्या बहिणींनो, बघा, तुम्हाला अशी माहिती कुठेच भेटणार नाहीये. लवकरात लवकर ही गोष्ट करा. कारण की महिला व बाल विकास विभाग प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत, आणि त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ऑफिसमध्ये जर गेलात तर ते ह्या गोष्टी चेक करत आहेत. तुमचं स्टेटस काय आहे, तुमची ई-केवायसी बरोबर झाली का नाही, या सगळ्या गोष्टी ते चेक करत आहेत. आणि त्या जर तुमच्या बरोबर असतील तरच तुम्हाला हप्ते भेटणार. जर तुमचं या ठिकाणी स्टेटस रिजेक्ट झालं असेल, बघा, स्टेटसचे 4 प्रकार आहेत. तर तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, आणि सर्वात अगोदर पटकीने कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तुमचं स्टेटस अप्रूव्ड आहे का. जर तुमचं स्टेटस अप्रूव्ड असेल तरच तुम्हाला या ठिकाणी हप्ता भेटणार आहे. बघा, स्टेटसचे 4 प्रकार आहेत लाडक्या बहिणींनो. पहिला आहे अप्रूव्ड स्टेटस, दुसरा आहे पेंडिंग, तिसरा आहे रिव्ह्यू, आणि चौथा आहे रिजेक्टेड. बघा, जर तुमचं स्टेटस अप्रूव्ड असेल 100% तुम्हाला हप्ते येत राहणार. जर तुमचं स्टेटस जर पेंडिंग मध्ये पडलं असेल, बघा, बऱ्याच लाडक्या त्यांचे स्टेटस पेंडिंग मध्ये पडायला लागलीत, कारण त्यांचं व्हेरिफिकेशन चालू झालंय. पेंडिंग याचा अर्थ तुमची ई-केवायसी ची या ठिकाणी प्रोसेस चालू झालेली आहे. तुमचं स्टेटस पेंडिंग म्हणजे तुमची या ठिकाणी पडताळणी सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे सर्वांनी सांगायचं तुमचं स्टेटस पेंडिंग आहे का. आता तिसरी गोष्ट म्हणजे रिव्ह्यू मध्ये चालू आहे. रिव्ह्यू याचा अर्थ होतो की तुमचं या ठिकाणी स्टेटस त्यांनी चेक केलंय, म्हणजे तुमचं सगळं गोष्टी चेक केल्या. आता रिव्ह्यू मध्ये म्हणजे तुमचे महिला व बाल विकास विभाग अधिकारी असतील, त्यांचे वरचे अधिकारी असतील, यांच्याकडे ते स्टेटस काय केलं जातं, अप्रूव्ह करण्यासाठी गेलेलं असतं. आणि ते रिव्ह्यू झाल्यानंतर मग पुढे शेवटी जातं अप्रुव्हलसाठी. अप्रुव्हल तुम्हाला जर भेटलं तर तुम्हाला 100% हप्ते येणार. अप्रुव्हल जर नाही भेटलं तर बघा, या ठिकाणी रिजेक्टेड म्हणून येते. रिजेक्टेड याचा अर्थ संपला विषय तुमचा, तुमची लाडकी बहीण योजना बंद पडली म्हणून समजा. तुम्ही जर काही जरी केलं तर रिजेक्ट या ठिकाणी काय होत नाही. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांनी पटपट आपलं अकाउंट चेक करायचं आहे. फॉर्मचं स्टेटस तुमचं रिजेक्ट आहे का ते चेक करायचं आहे. अशी माहिती तुम्हाला लाडके बहिणींनो कुठं भेटणार नाही. खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायला लागलोय. त्याच्यामुळे सर्वांनी आपलं स्टेटस चेक करायचे, फॉर्म भरलेलं. आता बऱ्याच लाडक्या ताई म्हणायला लागल्यात की सर हे स्टेटस कुठं चेक करायचे. तर तुम्ही तुमचं नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे, आणि तुम्ही फॉर्म कुठं भरला होता.
तुम्ही फॉर्म ऑनलाईन भरला होता, वेबसाईटवर फॉर्म भरला होता का तुम्ही फॉर्म या ठिकाणी नारी शक्ती ॲपवर भरला होता का फॉर्म तुम्ही ऑफलाईन भरला होता, याच्यावर सगळ्या गोष्टी असणार आहेत. जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर तुमचं हे स्टेटस लगेच चेक करता येते, 5 मिनिटामध्ये चेक करता येते. जर तुमचं फॉर्म तुम्ही नारी शक्ती ॲपवर भरला असेल त्यासाठी प्रोसेस वेगळी आहे. जर तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरला असेल अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तर त्याची पण प्रोसेस वेगळी आहे. तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, जिल्हा सांगायचं आणि तुम्ही फॉर्म कुठं भरला होता पटपट सर्वांनी सांगायचं आहे. त्याच्यानुसार तुम्हाला मी पुढच्या गोष्टी सांगणार आहे. आता बघा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ लाडक्यानो, व्हिडिओ खूप काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता लाडक्यानो म्हणजे ई-के-वाय-सी चुकली आहे. तुमची जर ई-के-वाय-सी चुकलेली असेल तर तुम्हाला हप्ता बंद झालाय आणि ई-के-वाय-सी चुकली नाही, जर नसेल चुकलेली तर 18वा हप्ता तुम्हाला भेटत आहे. जर ई-के-वाय-सी चुकली म्हणजे पहिल्या वेळेस बघा, सगळ्यात पहिल्यांदा ई-के-वाय-सी चालू झाली होती त्यावेळेस त्या ठिकाणी होय होय करायचं होतं. होय होय केलं तर लाडके त्याला हप्ते भेटत होते. आता बघा, बऱ्याच ठिकाणी ताईचं तिथं नाही नाही झालं होतं. बघा, म्हणजे त्या ठिकाणी प्रश्न काय विचारले होते, सरकारी तुमच्या घरामध्ये नोकरदार नाही ना, असे शुकार म्हणजे घुमून फिरून प्रश्न टाकला होता तो आणि त्या ठिकाणी होय करायचं होतं. आणि तुमच्या घरामध्ये विवाहित आणि एक अविवाहित अशा लाडक्या बहिणी आहेत का, त्या ठिकाणी पण होयच करायचं होतं. तर त्या ठिकाणी लाडक्या त्यांची बरेच चूक झाले, नाही करून टाकले. जर हे चुकीचं झालं असेल लाडक्या ताईंनो तर तुमचे हप्ते या ठिकाणी बंद व्हायला सुरू झाले, कारण की ई-के-वाय-सी चुकली तुमची. आता बऱ्याच लाडक्या ताईंमध्ये आहेत की सर आता याच्यामध्ये आमची चूक नव्हती, त्या ठिकाणी आमच्या तिथं एजंटनीच फॉर्म भरला, सर आमच्या अंगणवाडीनीच फॉर्म भरला, सर आम्हाला काही कळत नव्हतं, त्या ठिकाणी होयच्या ठिकाणी नाही झालं, आमच्या घरामध्ये एकच लाडकी बहीण आहे. मग एकच लाडकी बहीण याचा अर्थ एकच विवाहित आहे किंवा अविवाहित, आमच्या घरामध्ये तर अविवाहित कोणीच नाही, मग आम्ही तिथं नाही करून टाकलं, याच्यामध्ये आमची काय चूक झाली. यस, तुमचं एकदम बरोबर आहे. आणि ह्या सरकारकडे मी प्रश्न विचारत आहे, सरकारला प्रश्न विचारत आहे, हे सरकारने चुकीचा पर्याय त्या ठिकाणी टाकला होता, प्रश्नच चुकीचा टाकला होता. मी लाडक्या बहिणीकडून बोलतोय, लाडक्या बहिणी तुमच्याकडून मी बोलतोय, सरकारने प्रश्न चुकीचा टाकला होता. सरकारने याच्यावर पर्याय निर्माण करून द्यायला पाहिजे. सरकारने काय प्रश्न टाकला होता नीट समजून घ्या. तुमच्या घरामध्ये एक विवाहित एक अविवाहित अशा आहेत का, तर तिथं होय करायचं होतं, बरोबर, हे ठीक आहे. पण ज्यांच्या घरामध्ये एकच लाडकी बहीण आहे त्यांनी काय करायचं होतं, तिथं त्या ठिकाणी अविवाहित कोणीच नव्हतं, तर त्या लाडकी त्याला काय वाटलं की आमच्या घरामध्ये अविवाहित कोणीच नाही, म्हणजे त्या ठिकाणी नाही करायचं. नाही कळलं तर याचा अर्थ होईल की तुमच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी, मग सरकारने ते पण चुकीचं करून टाकलंय. म्हणजे हे सरकारचं सरळ सरळ चुकीचं आहे. मी या डायरेक्ट या ठिकाणी सरकारकडे ऑब्जेक्शन घेत आहे. या पर्यायाला लवकरात लवकर पर्याय निर्माण करून द्यावा आणि ज्या ज्या लाडक्या त्यांची ई-के-वाय-सी चुकल्या आहेत, ज्या ज्या लाडक्या त्यांची काय म्हणजे हप्ते बंद झाले, 17वा असेल 18वा हप्ता असेल, त्या लाडक्या त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यायला पाहिजे आणि त्यांची ई-के-वाय-सी परत करून घ्यायला पाहिजे. लाडक्या त्यांना तुमचं काय मत आहे? ज्या ज्या लाडक्या त्यांना 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये त्या लाडक्या त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटपट आपले नाव, जिल्हा सांगायचंय आणि 17वा 18वा हप्ता भेटला नाही ते सांगायचंय. कारण का हा गुरुदादा तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे, तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणारे लाडक्या त्यांनो. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी जर एकत्र आलो तर आणि तरच या ठिकाणी आपल्याला न्याय भेटणार आहे. जर आपण हातावर हात ठेवून गप्प बसत बसलो आणि बघत बसलो की ठीक आहे, नाहीये आलं तर नाही आला हप्ता, पुढच्या वेळेस येईल बघत बसलो, तर असं होणार नाहीये. सरकारला आपल्याला प्रश्न विचारावा लागणार आहे आणि सरकारकडून आपल्याला माहिती घ्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तुम्ही सगळेजण सपोर्ट करत आहात का. जर तुम्ही सपोर्ट केला तर या ठिकाणी 100% आपण जिंकणारच लाडके ताईंनो आणि परत ई-के-वाय-सी करून घेतली जाणार आहे. आणि डीबीचं स्टेटस पण ऍक्टिव्ह आहे का नाही ते चेक करत जा, फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का नाही चेक करत जा. रेशन कार्डवर जर 2 महिला असतील, एक विवाहित एक अविवाहित किंवा एक बिगर लग्नाची एक लग्नाची, किंवा घरामध्ये सरकारी नोकरदार कुणी नसेल, घरामध्ये 4 चाकी कुणाकडे नसेल, 100% हप्ता भेटायलाच पाहिजे. सरकारकडे ही विनंती आहे. हा लाडका गुरुदादा, तुमचा लाडका गुरुदादा शांत बसणार नाही, सरकारकडे मागणी करणार म्हणजे करणार. सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. तुमच्या सपोर्ट शिवाय काही शक्य नाही लाडके. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करा. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.